यवतमाळच्या रस्त्यांवर आज एक आगळीच जिद्द पाहायला मिळाली। तब्बल 100 किलोमीटरचा पायी प्रवास करून दमलेल्या पण न थकलेल्या आशा सेविकांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली आहे। आरोग्य सेवेचा कणा असलेल्या या रणरागिणी आज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत। तुटपुंज मानधन, नोकरीची शाश्वती नाही आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव, या विदारक परिस्थितीविरुद्ध त्यांचा हा आक्रोश आहे। दिवसभराचा प्रखर ऊन, पायाला आलेले फोड आणि अफाट थकवा, या सगळ्यांवर मात करत आमच्या मागण्या मान्य करा, असा एकमुखी आवाज आज यवतमाळच्या नभात घुमला आहे। आता प्रशासन या मागण्यांकडे कसं पाहतं आणि या संघर्षाला न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। लढाई हक्काची आहे, जिद्द मोठी आहे। आता वेळ आहे ती निर्णायक निर्णयाची। गेल्या 19 तारखेपासून 19 एप्रिल 2026 ते 22 एप्रिल 2026 पर्यंत आम्ही पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हा कचेरीवर पायी लॉंग मार्च काढत आहोत। आशाच्या गेल्या काही वर्षापासून प्रलंबित मागण्या आहेत, त्या मागण्याकडे शासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। आशांना जे ग्रॅज्युएटी लागू झाली ते सुद्धा आतापर्यंत देण्यात आलेली नाही, ती लागू करावी। आणि आमची अशी मागणी आहे की आशांना जे वेतन जे मिळते त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात कपात करून दिली जाते। 6 महिन्यापासून केंद्राचं मानधन नाही आहे आणि 3 वर्षापासून जे सर्वेक्षण केलं त्याचं सुद्धा मानधन मिळालेलं नाही। हे मागण्या आम्ही इतर मागण्या घेऊन या आंदोलनामध्ये पायी लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेलो आहोत। हे मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही कलेक्टर ऑफिस मधलं कॅबिन आम्ही अजिबात सोडणार नाहीये। याच्यातून आम्ही एक त्यांना चेतावणी देत आहोत। इन्क्लाब जिंदाबाद।